1949 साली केला होता तो काँग्रेसने केला होता, त्यावेळी त्यांचा मुख्यमंत्री होता. 19 मुख्यमंत्री काँग्रेसचे बिहारमध्ये झाले, तेव्हा यांना शहाणपण सुचलं नाही की बौद्धगयेचा प्रश्न सोडवायचा. या देशामध्ये 2009 साली यांनी कायदा बदलला, घटना दुरुस्ती केली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशातल्या धार्मिक स्थळांचं जे स्टेटस होतं ते कायम ठेवायचं हा कायदा काँग्रेसवाल्यांनी केला. आणि आता शहाणपण शिकवायला लागले की काँग्रेसवाले, बीजेपी वाले रस्त्यावर येऊन मोर्चे काढतायत. कुणाच्या विरोधात मोर्चे काढतायत? तुम्ही इथल्या आंबेडकरवादी माणसांना मूर्ख समजता का? तुमच्या संविधान दाखवण्याच्या वेळी तुम्ही विचार करायला पाहिजे होता की बाबासाहेब आंबेडकरांचा भंडारा आणि मुंबईत याच काँग्रेसवाल्यांनी पराभव केला होता. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांना दिल्लीत जागा दिली नव्हती. बाबासाहेबांचं निर्वाण झाल्यावर त्यांना मुंबईत आणावं लागलं होतं. त्याचे पैसे सुद्धा बाबासाहेब केंद्रीय मंत्री असताना काँग्रेसच्या सरकारने भरले नाही. आपल्या एका अधिकाऱ्याने स्वतःची डेकोटा गाडी विकली आणि त्याचं जे विमान आलं होतं त्याचे पैसे भरले. चैत्यभूमीची जागा भैयासाहेब सातत्याने सांगत होते, तरी सुद्धा फक्त 20 बाय 20 ची जागा बाबासाहेबांना द्यायला तयार होते. हेच